कोणता संघ अंतिम 5 मध्ये उद्याच्या दिवसामध्ये खेळताना दिसेल हे आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या दिवसाचा विचार केला तर एस.डी. केवणी दिवे भिवंडी नगरीतील संघ हा या स्पर्धेमध्ये टॉप 5 मध्ये प्रवेश केला. दुसऱ्या दिवसामध्ये एस.के. महागिरी ठाणे या संघाने टॉप 5 मध्ये प्रवेश केला. तिसऱ्या दिवसामध्ये आझाद स्पोर्ट्स कोलशेद याच विभागातील एक दादा संघ आहे त्या संघाने प्रवेश केला टॉप 5 मध्ये. त्यानंतर कालच्या दिवसामध्ये नरेश स्पोर्ट्स कासरवडोली या संघाने अंतिम 5 मध्ये प्रवेश केला आणि आजच्या दिवसामध्ये अतुल यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती राईट ओव्हर द विकेटने पहिला बॉल यॉर्कर लाईनचा बॉल धावचीची संधी मात्र इथे पहा एक चिकी सिंगल पूर्ण केली जाते. जर व्यवस्थित गॅदर करता आला असता चेंडू गोलंदाज अतुल याला तर नक्कीच सूरज या फलंदाजाला परतीचा प्रवास करावा लागला असता. मात्र एका धावेने इथे श्री गणेश होते झुंजार स्पोर्ट्स कोलशेद या संघाचा अतुल पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होताच. इकॉनॉमिकल गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती. 2 षटकार तळत असताना 12 धावा खर्च केल्या होत्या, 2 गडी बाद केले होते आणि त्याचसाठी हा गोलंदाज ओळखला जातो. यावेळेस पहा हाफ ट्रॅकर होता, उडून द्यायचा होता मात्र इथे व्यवस्थित एलिव्हेशन होत नाहीये. दरम्यान मॅडम पॅडमधून खेळायचं होतं. बॅटला ब्रश करून चेंडू शरीराला आदळला हेच म्हणावं लागेल. दरम्यान एक धाव आणखीन इथे ऍड केली जाते. दोन बॉल 2 रन. दरम्यान पुन्हा एकदा अतुल राईट ओव्हर द विकेटने यावेळेस फुलरलेनचा बॉल झेलची शक्यता आणि इथे मात्र काय झेल टिपलाय. बंदुकीतून गोळी ज्याप्रमाणे निघते तशा प्रकारचा हा चेंडू तितका वेगाने आला होता मात्र अगदी सोप्या पद्धतीने तो झेल टिपला गेला रुपेश यांच्या माध्यमातून. मिड ऑफ रिझर्व मध्ये तैनात होता क्षेत्ररक्षक जर आपण पाहिला तर फुलर लेनचा बॉल होता भिरकावून द्यायचा होता इनफिल्डच्या वरून मात्र इथे मिड ऑफ रिझर्व मध्ये आपल्या जाळ्यामध्ये अडकवण्यात यशस्वी ठरले अतुल आणि पहिल्या विकेटचं पतन 2 या धावसंख्येवरती. मागच्या मॅचचा हिरो आहे असं वाटलं होतं. या मॅच मध्ये सुद्धा सूरज चांगली कामगिरी करेल आपल्या संघासाठी मात्र इथे थोडासा निराश करतोय. 2 या धावसंख्येवरती पहिला मोहरा गारद होतोय. जयदुर्गा स्पोर्ट्स सुरई संघ भिवंडी नगरीतील हा संघ मात्र आज कासरवडोलीच्या या मैदानामध्ये या गोलंदाजांचा सुद्धा दबदबा राहिला आहे आणि त्यांच्या फलंदाजांचा सुद्धा दबदबा राहिला आहे. दरम्यान अतुल पुन्हा एकदा सज्ज होईल राईट ओव्हर द विकेटने सागरसाठी. यावेळेस मात्र फ्लोरलॅनचा बॉल स्टँड अँड डिलिव्हर्ड जसा आला तसा डिस्पॅच केला. नाव आहे सागर शेळके. मागच्या मॅच मध्ये सुद्धा आपण जर विचार केला तर पहिल्या चेंडूवरती त्याला जीवनदान मिळालं तर लगेचच दुसऱ्या चेंडूवरती त्यांनी चौकार ठोकला होता आणि यावेळेस थोडीशी चूक करतोय अतुल. नवीन फलंदाज होता त्याला वाटलं की नवीन फलंदाज विकेट करणार नाही आणि याच कारणास्तव थोडीशी लालसा निर्माण करण्याचा प्रयत्न होता फुलरलेनचा बॉल आणि या 6 धाव्याने आता मात्र 8 या धावसंख्येवरती मजल मारतोय कोलशेत संघ. चांगली फलंदाजी मंडळी पॉवर प्लेचं षटक हाफ ट्रॅकर होता उडवून दिलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मध्ये चेंडू मात्र निघून जातोय 4 धावांसाठी चौकार. चांगली फलंदाजी. पहिले 2 चेंडू खेळत असताना सागरच्या बॅटमधून एक षटकार एक चौकार पाहायला मिळाला. थोडस खराब गोलंदाजी सर्व काही सुरळीत चाललं होतं. जर आपण विचार केला तर पहिल्या 3 चेंडूमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या अतुल उर्फ बबल्या या गोलंदाजाने आणि 12 धावा धावफलकावरती. मागच्या 2 मॅचचा जर विचार केला तर खूप चांगली गोलंदाजी अतुल यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. ह्या मॅच मध्ये सुद्धा जर विचार केला तर पहिले 3 चेंडू खूप चांगले हाताळले गेले. कमबॅक करावा लागेल अतुल या गोलंदाजाला. यावेळेस आणखीन एक शॉट ऑफ लेन चेंडू शॉर्टम पुलचा फटका आणखीन एक बॅक टू बॅक दुसरा चौकार सागर शेळकेच्या बॅटमधून.
चौकार आहे का षटकार आहे ते पाहावं लागेल. नक्कीच चौकार आहे. ओके ओके. हॅलो हॅलो. सोळा धावा धाव फलकावरती. जर विचार केला तर पॉवर प्लेचं षटक होतं अशा वेळेस नक्कीच पहिल्या 3 चेंडूंमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर मात्र सागर या फलंदाजाला संधी मिळाली आणि त्यांनी मात्र धावांचा पाऊस पाडण्याचा प्रयत्न केला. यावेळेस पहा आणखीन एक हॅप ट्रॅकर होता, यावेळेस सोडून द्यायचा होता. मात्र इथे फक्त एकच धाव अंकित केली जाते. 17 धावा धावफलकावरती. 17 म्हटलं तर एक खतरा असं म्हटलं जातं नेहमीच टेनिस क्रिकेटचा विचार केला तर. पाहूया यावेळेस कोणत्या संघाला खतरा होईल. जर चौकार षटकार आला तर सुरेश संघाला आणि जर डॉट डिलिव्हरी किंवा विकेट बाद झाला तर कोलशेस संघाला. रिमाइंडर आयटम ओव्हर द विकेटने आकाश मागच्या मॅचचा हिरो. यावेळेस पहा इनफिल्डच्या वरून खेळायचं होतं. धावचीची संधी आणि काय नेम टिपलाय. सुरेख सुरेख. अगदी जसा चेंडू हातात आला तसा लगेचच यष्टांवरती फेकण्याचं काम केलं आणि इथे ओमकार सारख्या फलंदाजाला बाद होऊन डगआउट मध्ये परतावं लागतंय. नक्कीच एक चिकी सिंगल घेण्याच्या नादामध्ये इथे फलंदाज ओमकार होते बाद. दुसऱ्या विकेटचं पतन. 17 धावा धाव फलकावरती. मी म्हणालोच होतो 17 हा अशुभ आकडा मानला जातो. ज्या ज्या वेळेस 17 धावा धावफलकावरती असतात त्या त्या वेळेस काहीतरी अशुभ घडतं आणि तेच इथे पाहायला मिळालं. यावेळेस ओमकार एक चिकी सिंगल घेण्याच्या नादामध्ये इथे होतोय बाद. गणेश इथे नवीन बॅटर नवीन फलंदाज आकाश. खूप चांगली गोलंदाजी मागच्या मॅच मध्ये सुद्धा खूप चांगली गोलंदाजी खूप चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती आणि जयदुर्गा सुरई या संघाला त्याने विजयाच्या दिशेने वाटचाल करून दिली होती. आणि यावेळेस सुद्धा पहिल्या ओव्हरमध्ये जर विचार केला तर स्ट्रायकर गोलंदाज अतुल या गोलंदाजावरती आक्रमण पाहायला मिळालं आणि अशा वेळेस आपल्याला आपल्या संघासाठी एक चांगली गोलंदाजी करावी लागेल हे ध्यानात असताना खूप चांगली गोलंदाजी आकाशांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. यावेळेस पहा आणखीन एक चांगला चेंडू फक्त लेगकट करण्याचा प्रयत्न होता यावेळेस गणेशांचा. मात्र इथे डॉट डिलिव्हरी. काय गोलंदाजी होती. उंच भुरा शरीरयष्टीचा हा गोलंदाज आपल्या शोल्डरचा योग्य तो वापर करत असताना काय गोलंदाजी पाहायला मिळते. बाउन्स मिळतोय या गोलंदाजाला. वेग आहे या गोलंदाजाकडे. आणि पोषक अशी विकेट सुद्धा आहे.
यावेळेस पहा आणखीन एक LBW ची अपील आणि इथे मात्र यष्टांच्या समोर आढळला गेला फलंदाज आणि पंचांकडून त्याला मात्र लेग बिफोरच्या विकेटने घोषित करण्यात आलं. 17 या धावसंख्येवरती 2 गडी बाद झाली आहेत. थोडासा अशुभ आकडा आहे. या 17 हा आकडा थोडासा पुढे न्यावा लागेल झुंजार स्पोर्ट्स कोलशेद या संघाला, कारण पहिल्या ओव्हरमध्ये 16 धावा खर्च केल्या गेल्या होत्या आणि तदनंतर मात्र दुसरं षटक हाताळत असताना काय गोलंदाजी केली आकाशच्या गोलंदाजाने. फक्त आणि फक्त 1 धाव दिली आहे आणि उर्वरित 3 चेंडू मध्ये एकही धाव खर्च केली नाहीये. सतरा धावा धावफलकावरती मागच्या मॅचचा जर विचार केला तर 29 धावा झाल्या होत्या. त्या म्हणजेच वेदांत 11 माहुलगाव या संघाच्या प्रथम फलंदाजी करत असताना यावेळेस आकाश चांगली गोलंदाजी करतोय. पहा जितू शेळके. का या फलंदाजाचं प्रामुख्याने आम्ही नाव घेत असतो, कारण त्याला माहिती आहे 2-3 विकेट गेलेले आहेत आणि इथून चांगली फलंदाजी करावी लागेल, एक पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल आणि तोच प्रयत्न त्यांनी केला. बॅट अँड पॅडमधून खेळून काढलं एक्स्ट्रा कव्हर रिझर्वमध्ये आणि इथे एक धाव घेऊन नक्कीच स्ट्राईक रोटेट केली गेली आहे सागर शेळके या फलंदाजाकडे. 18 धावा धावफलकावरती आकाश खूप चांगली गोलंदाजी करतोय आतापर्यंत तरी. अगदी चांगली गोलंदाजी मनाला भुरळ पाडेल अशी गोलंदाजी पाहायला मिळाली. आणखीन एक डॉट डिलिव्हरी. काय गोलंदाजी, काय गोलंदाजाचा वेग आहे आणि वेगावर स्वार होऊन इथे अफलातून गोलंदाजी पाहायला मिळाली. बाउन्सर पाहायला मिळाला, तिखट बाउन्सर आकाशांच्या माध्यमातून आणि यशस्वी षटक हाताळत असताना फक्त आणि फक्त 2 धावा आकाश या गोलंदाजाने खर्च केल्या आणि एक गडी त्याने मात्र बाद केला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 9.00 च्या सरासरीने 18 धावा धावफलकावरती 18-3 अशी परिस्थिती आपण पाहतोय झुंजार स्पोर्ट्स कोलशेद या संघाची. केतन येतोय नवीन गोलंदाज, डावखुरा गोलंदाज. जयदुर्गा सुरई संघ म्हटलं तर भिवंडी नगरीतील हा संघ नेहमीच या संघाला दिवसाचे क्रिकेट खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस फ्लड लाईट्स मध्ये खेळण्यासाठी आलेत आणि आपल्या संघाचं नाव, आपल्या गावाचं नाव आज नक्कीच सकाळचे 4 वाजले तरी सुद्धा मला वाटतं सुरई गावातील गावकरी मोबाईल आणि टीव्ही स्क्रीनच्या द्वारे या स्पर्धेचा आनंद घेत असतील. दरम्यान केतन येतोय यावेळेस जितूसाठी. यावेळेस पहा इनफिल्डच्या वरून खेळायचं होतं, झेलची संधी आणि इथं पहा झेल ड्रॉप. ओ हो, कोणाचा झेल सोडलाय तुम्ही? जितू शेळके. हा झेल तुम्हाला किती महागात पडू शकतो? अतुल 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 साठी आजचा दिवस थोडासा खराब आहे असंच म्हणेन मी, कारण गोलंदाजीमध्ये त्याने 16 धावा खर्च केल्या आणि यावेळेस पहा जितू शेळकेचा झेल होता. असं वाटलं होतं एकदम साधा सोपा झेल आहे, झेल टिपला गेला होता, मात्र सेकंड अटेम्प्ट मध्ये तो निसटला गेला. दरम्यान 19 धावा धावफलकावरती केतन पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेस पहा आणखीन एक जेलची संधी, मिस टायमिंग स्ट्रोक आहे. यावेळेस आणखीन एक जेल ड्रॉप, आणखीन एक जेल ड्रॉप. धावचीची संधी, धावचीची संधी, नॉन स्ट्रायकिंग इनला थ्रो. मात्र पहा गोलंदाज केतन आता मात्र चूक करत असताना. गोलंदाजाची काय भूमिका असते, ज्यावेळेस आपण चेंडू डिलिव्हर करतो त्यावेळेस आपण यष्टांच्या मागे उभं राहायला हवं. यावेळेस जर केतन याने यष्टांच्या मागे उभे राहण्याचं काम केलं असतं तर मात्र इथे जितू शेळके या फलंदाजाला बाद करता आलं असतं, मात्र तसं होताना दिसत नाहीये. 2 धावेने आता मात्र 21 या धावसंख्येवरती मजल मारते
आणि यावेळेस पहा काय स्ट्रोक पाहायला मिळाला. बॅकफूट वरती गेले, जागा बनवली, पॉवर जनरेट केली, चेंडूला मात्र पाठवून दिलंय डीप बॅकवर्ड पॉइंट रिझम मध्ये 4 धावांसाठी सागर शेळकेच्या बॅटमधून हा चौकार. थोडस खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. पहिलं आपण जर विचार केला तर शॉर्ट पॉइंट रिझम मध्ये अतुलने झेल सोडला, तदनंतर मात्र स्क्वेअर लेग रिझम मध्ये आणखीन एक झेल सुटला गेला आणि हे दोन झेल जे सुटले त्या दोन जीवनदान मिळाले दोन फलंदाजांना आणि तिथून मात्र आता धावांचा आलेख उंचावत असताना केतन चांगली गोलंदाजी करावी लागेल. आणखीन एक मिस टायमिंग स्ट्रोक, आणखीन एक मिस टायमिंग स्ट्रोक. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल आणि इथे अगदी सहजरित्या 2 धावा धावून पूर्णही केल्या जातील. 27 धावा, 27 धावा धाव फलकावरती. चांगली गोलंदाजी होते. मी गोलंदाजाला दोष देणार नाहीये कारण अगदी ॲक्युरेटसी जी हवी आहे आपल्या संघाला तशीच गोलंदाजी इथे केतन यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. मात्र थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षणाकडून इथे त्याला साथ व्यवस्थित मिळत नाहीये. पुन्हा एकदा सज्ज होईल केतन, डावखुरा गोलंदाज. आणखीन काहीतरी आपल्या संघासाठी करण्याचा प्रयत्न. मात्र हे दोन बंधू शेळके ब्रदर्स, नॉन स्ट्रायकिंग एंडला जितू, स्ट्रायकिंग एंडला सागर, चांगली फलंदाजी कोलशेत संघासाठी इथे करत असताना आतापर्यंत 27 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या आहेत. लेफ्ट आर्म अराउंड द विकेटने यावेळेस बॅकफूट वरती गेला, बागावून खेळायचा प्रयत्न. मात्र चांगलं क्षेत्ररक्षण, एक धाव निश्चितच. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न इथे झालेला नाहीये. खराब थ्रो, मात्र बॅकअप इथे चांगला मिळाला. 28 धावा धावफलकावरती. 28 धावा, 28 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट्स. लास्ट टू गो. तिसऱ्या षटकातील केतन घेऊन सज्ज होईल लेफ्ट आर्म अराउंड द विकेटने यावेळेस जितूसाठी. यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न, शफल होऊन खेळायचा प्रयत्न होता आणि इथे पहा पंच सांगतायत की हा खराब चेंडू. उजव्या यष्टीच्या अगदी बाहेरचा हा चेंडू होता आणि दरम्यान याच कारणास्तव दंडात्मक करतोय पंच गोलंदाजाला. 29 धावा, 29 रन्स, 29 धावा. शेवटचा बॉल. पुन्हा एकदा केतन वेगवान तेज तर लेफ्ट आर्म गोलंदाज. यावेळेस हा विकेट करण्याचा प्रयत्न, लिडिंग एज. मात्र इथे विकेट किपरच्या मागे चेंडू निसटून जातोय. दरम्यान एक धाव नक्कीच घेतली जाईल आणि षटक इथे समाप्त होते. क्रमांक 3 आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर 10.00 च्या सरासरीने 30 धावा धावफलकावरती झुंजार स्पोर्ट्स कोलशेत या संघाच्या. तर 3 षटकाच्या समाप्तीनंतर 30 धावा धावफलकावरती निशांत येतोय नवीन गोलंदाज राईट आर्म ओव्हर दी विकेटने. यावेळेस मिस टायमिंग आहे, मिस टायमिंग आहे. जेलची संधी, दोन खेळाडू इथे येतात आणि इथे ठक्कर. ओ हो, कॉलिंग कोणी केली नव्हती. ही कॅच विकेट किपरची नव्हती कारण शॉर्ट स्क्वेअर लेग रिझम मध्ये खेळाडू तैनात होता. कॅच हातात घेतली होती मात्र ती टक्कर झाल्यानंतर झेल मात्र निसटतोय. काय होतंय आज जयदुर्गा सुरई संघाच्या क्षेत्ररक्षकांकडून थोड्याशा चुका झालेल्या दिसल्या कारण गोलंदाजी ॲक्युरन्सी पाहायला मिळाली. खूप चांगली गोलंदाजी. जर अतुल या गोलंदाजाचे
पहिले 3 चेंडू वगळता उर्वरित 3 चेंडूमध्ये त्यांनी थोडीशी खराब गोलंदाजी केली. एक षटकार 2 चौकार त्याच्या ओव्हरमध्ये लागले गेल्या. त्यानंतर मात्र आकाश या गोलंदाजाने खूप चांगली गोलंदाजी केली आणि केतन या गोलंदाजाच्या गोलंदाजीवरती 2 झेल नक्कीच सुटले गेले. एक झेल सागरचा सोडला, एक झेल जितूचा सोडला आणि यावेळेस पहा पुन्हा एकदा निशांत त्याच्या पहिल्या चेंडूवरती जितू या फलंदाजाचा झेल निसटतोय. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. कॉलिंग करणं कॉलिंग नाही केली ही चुकी होती. कारण विकेट किपर खूप वेगाने चेंडूवरती धावून गेले आणि ते झेल निसटला. 32 धावा धावफलकावरती निशांत पुन्हा एकदा सज्ज होईल. जयदुर्गा सुरई संघ चांगली गोलंदाजी आतापर्यंत झाली आहे गोलंदाजाच्या माध्यमातून. यावेळेस पहा आणखीन एक तेज तर्रार हा चेंडू होता. दरम्यान डॉट डिलिव्हरी निर्धाव चेंडूची सांगता. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. प्रत्येक गोलंदाज उंचभर शरीरयष्टीचा आहे या जयदुर्गा सुरई संघाकडे आणि त्याचाच फायदा जयदुर्गा संघाला होतोय. कारण शोल्डरचा योग्य तो वापर त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. बाउन्स मिळतोय, वेग मिळतोय. यावेळेस शॉट ऑफ लेन चेंडू होता. शॉट ऑन पुलचा फटका. चेंडू मात्र निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक मिस फिल्डिंग. 36 धावा धाव फलकावरती. 36 धावा फलकावरती 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल इथून आणि या 3 चेंडूंमध्ये सागर आणि जितू हे बंधू किती धावा जमा करतील आपल्या संघासाठी ते पाहावं लागेल. 3 गडी बाद झाले होते. धावसंख्या 17 होती. तिथून या धावाला सावरण्याचं काम केलंय आणि यावेळेस पहा झेल तुम्ही कोणाचा सोडला होता. जितू शेळके या फलंदाजाचा आणि तो इथे सांगून देत असताना चौकारानंतर षटकार येतोय माझ्या बॅट मधून. काय फलंदाजी होती आहे, काय फलंदाजी होती आहे. झेल निसटला, तिथे 2 धावा गेल्या, त्यानंतर 4 धावा, त्यानंतर 6 धावा, या 12 धावा नक्कीच जयदुर्गा सुरई संघाला विचार करण्यासाठी भाग पडेल. 42 धावा 42 रन्स ऑन बोर्ड. अजून 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 42 धावा आतापर्यंत धावफलकावरती लगावल्या जात आहेत. रन्स यावेळेस पुन्हा एकदा आयटम ओव्हर द विकेटने. यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक आहे. मिस टायमिंग स्ट्रोक आहे मात्र चेंडू निघून जातो डिक्लेअर झोन मध्ये. फक्त 1 धाव मिळेल. 43 धावा धावफलकावरती. लास्ट गो शेवटचा बॉल. शेवटचा हा चेंडू असेल. यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न. प्रोटेक्शन आहे डीप मध्ये, डीप मिड विकेट रिझर्व मध्ये. मात्र इथे दुसरी धाव घेत असताना धावचीच्या रूपाने जितू शेळके मात्र होतोय बाद आणि षटक समाप्त होते. क्रमांक 4 पहिल्या इनिंगचा खेळ इथे होतोय संपन्न आणि पहिल्या इनिंगच्या संपन्न खेळामध्ये 44 धावा लागतात धावफलकावरती. 45 धावांचं असणार आहे आव्हान. ते म्हणजे जयदुर्गा सुरई संघाला विसरून चालणार नाहीये. जयदुर्गा सुरई संघ ज्याने प्रथम पहिल्या मॅच मध्ये 44 धावा लगावल्या होत्या धावफलकावरती. त्यानंतर दुसऱ्या मॅच मध्ये वेले संघाच्या विरोधामध्ये खेळत असताना 39 धावांचा पाठलाग करत असताना फक्त आणि फक्त 2.3 षटकांमध्ये या धावा त्यांनी पूर्ण केल्या होत्या आणि यावेळेस त्यांना 24 चेंडूंमध्ये 45 धावा करायच्या आहेत. सुरुवातीची जोडी ही महत्वपूर्ण असेल कारण 11च्या सरासरीने वाटचाल करायची आहे. 11.25 च्या सरासरीने वाटचाल करायची आहे. आपल्याकडून ज्या चुका झाल्या त्याच्यावरती पाणी सोडून इथून फलंदाजी चांगली करावी लागेल. जे खांदे आपले झुकलेले आहेत ते खांदे पुन्हा एकदा उंचावावे लागतील आणि आपल्या फलंदाजांना सांगावं लागेल की इथून चांगली फलंदाजी करायची आहे. कारण आपल्याला स्वर्गीय नरेश स्मृती चषकावरती
आपलं नाव कोरावं लागेल. चला, मॅचला होते सुरुवात. दुसऱ्या इनिंगला होते सर्वात. सुजित आणि अक्षय ही जोडी खेळपट्टीवरती दाखल होते. 24 चेंडू आणि 45 धावा, जवळजवळ 11.25च्या सरासरीने वाटचाल करावी लागेल. पॉवर प्ले महत्वाचा असेल. गणेश गोलंदाजी ट्रॅकवरती उंच भरत शरीरयष्टीचा हा गोलंदाज. वेग आहे प्रचंड या गोलंदाजाकडे. रायटम ओव्हर द विकेटने मारा करण्यासाठी सज्ज होतोय. पहिलाच बॉल भिरकावून दिलंय ऑन साइडला. वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. जशास तसं उत्तर ठोसास ठोसा इथे देत असताना नाव आहे सुजित. सुजित पाटील. जयदुर्गा सुरई संघाचं ज्यावेळेस नाव घेतलं जातं त्यावेळेस सुजित पाटील हे नाव प्रामुख्याने घेतलं जातं. आणि का घेतलं जातं? सकाळचे 4:30 वाजलेत आणि अशा वेळेस फलंदाजी करत असताना 4 धाव्याने स्वतःच आणि संघाचं श्री गणेशा करतोय सुजित पाटील. पहिल्याच चेंडूवरती 4 धावा. 11.25च्या सरासरीने वाटचाल करायची आहे आणि पहिल्याच बॉलवरती इथे 4 धावा. आता मात्र विचार करण्यासाठी प्रवृत्त केलं असेल गणेशला की कशा प्रकारची आता गोलंदाजी करावी लागेल. कारण ज्यावेळेस हायटेड फलंदाज असतात ना त्यावेळेस गोलंदाज थोडेसे संभ्रमात असतात की शॉर्ट ऑफ लेन चेंडू टाकला तर बॅकफुटवरती जाऊन हा फुल करेल
आणि पुढ्यात दिला तर हा ऑन साइडला खेळेल. शॉर्ट ऑफ लेन चेंडू, शॉर्ट ऑफ लेन चेंडू मी म्हणालच होतो आणि इथे मग हा अलॉन दी कार्पेटने खेळून काढलं. मात्र एक धाव नक्कीच मिळेल सुजित पाटील यांना. एक धाव घेऊन स्ट्राईक रोटेट केली गेली. दरम्यान पुन्हा एकदा गणेश. गणेश पुन्हा एकदा सज्ज होतोय. ॲटम ओव्हर दी विकेटने यावेळेस डावखुरा फलंदाज अक्षय याच्या बॅटमधून सुद्धा दुसऱ्या मॅच मध्ये खूप चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली होती. या मॅच मध्ये कशा प्रकारची फलंदाजी होईल हे पाहावं लागेल. 45 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय आणि अशा वेळेस अक्षय यावेळेस पहा विकेट करण्याचा प्रयत्न. उजव्या एसटीच्या खूपच बाहेरचा बॉल होता. दरम्यान इथे डॉट डिलिव्हरी. निर्धाव चेंडूची सांगता. चांगली गोलंदाजी. एक चौकार खर्च केल्यानंतर नक्कीच एक डॉट डिलिव्हरी इथे पाहायला मिळाली. डॉट डिलिव्हरी दरम्यान पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाज गणेश. फुल टॉस बॉल. हा चेंडू खराब होता. जायला हवा होता बाउंड्री लाईनच्या बाहेर. थोडंसं फ्लंबलिंग आणि लगेचच दुसऱ्या धावेमध्ये परिवर्तित केलंय. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं चिराग यांच्या माध्यमातून. थोडस आजचा दिवस त्यांचा खराब आहे. गोलंदाजी करत असताना सुद्धा थोड्या धावा त्यांनी जास्त दिल्या आणि यावेळेस क्षेत्ररक्षण करत असताना थोडंसं फ्लंबलिंग पाहायला मिळाली. मात्र हा फुलटॉस बॉल होता. जर या चेंडूवरती मिडल ऑफ बॅट घेतला असता तर नक्कीच बाउंड्री लाईनच्या बाहेर हा चेंडू पाठवता आला असता. दरम्यान 2 धावा नक्कीच मिळत आहेत जयदुर्गा सुरई या संघाला. 2 धाव्याने आता मात्र अक्षय आपलं अकाउंट ओपन करतोय. 7 या धावसंख्या धावफलकावरती. 4 चेंडूंचा सामना झालेला आहे. 5वा बॉल घेऊन गणेश पुन्हा एकदा सज्ज होईल अक्षयसाठी. डावखुरा विस्फोटक फलंदाज. यावेळेस वाईड यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र पंच सहमत नाहीयेत. सांगतात हा खराब चेंडू. वाईड चेंडू हाताळला जातोय. 8 धावा धावफलकावरती. 4 चेंडू 8 धावा. 4 चेंडू 8 धावा. 45 धावांचा टार्गेट चेस करत असताना राईटी आणि लेफ्टी कॉम्बिनेशन. सुजित नॉन स्ट्रायकिंग एंडला एक चौकाराशी खेळतोय खेळपट्टीवरती आणि स्ट्रायकिंग एंडला अक्षय डावखुरा फलंदाज. ओ हो काय स्ट्रोक आहे. तंत्रशुद्ध फलंदाजी काय असते ते इथे पाहायला मिळालं. अगदी इनफिल्डच्या वरून खेळून काढलं. नेत्रदीपक स्ट्रोक पाहायला मिळालं. ज्या वेळेस डावखुरा फलंदाज खेळत असतो असं वाटतं की डावखुरा फलंदाज फक्त ऑन साइडलाच खेळेल की काय. मात्र इथे पहा डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन च्या दिशेला इथे चेंडू खेळून काढला आणि या 4 धाव्याने आता मात्र दुहेरी आकड्यामध्ये प्रवेश करतोय. तो म्हणजे जयदुर्गा सुरई हा संघ. 12 धावा. मी म्हणत होतो पहिल्या षटकामध्ये जर 14 ते 15 धावा 13 ते 14 धावा जर जयदुर्गा सुरई या संघाने धावफलकावरती जमवता आल्या तर एक सुस्थितीमध्ये जयदुर्गा सुरई संघ येऊन राहील आणि तेच इथे पाहायला मिळते. पहिल्या 5 चेंडूंमध्ये 12 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. लास्ट गोष्ट शेवटचा बॉल गणेश घेऊन सज्ज होईल. ॲटम ओव्हर द विकेटने अक्षयसाठी. यावेळेस पहा फुलरचा बॉल होता. पायचीच्या अपील. मात्र इथं अपील मध्ये उत्साह जास्त आत्मविश्वास कमी. एक धाव निश्चित दुसऱ्याचा प्रयत्न होईल का. मात्र इथे नकारा दिलाय तो म्हणजे सुजित याने. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर यशस्वी म्हणजेच मी म्हणेन हे षटक राहिलंय ते म्हणजेच जयदुर्गा सुरईच्या नावावरती. 13 धावा धावफलकावरती बिनबाद 13.
13 धावा धावफलकावरती. आता उर्वरित 18 चेंडू आणि 32 धावा आता करायच्या असतील त्या म्हणजे जयदुर्गा सुरई या संघाला. अठरा चेंडू आणि 32 धावा आता विजयासाठी हव्या असतील. पहा, 4 संघांनी या स्पर्धेमध्ये अंतिम 5 मध्ये प्रवेश केलेला आहे. SD केवणी दिवे, SK महागिरी, आझाद स्पोर्ट्स कोलशेत आणि नरेश स्पोर्ट्स कासरवडोली या चारही संघांनी उद्याला ठीक 5 वाजता इथे आपली रिपोर्टिंग करायची आहे. मात्र पहा, एक संघ पहिल्या दिवशी भिवंडी नगरीतील गेला SD केवणी दिवे, दुसरा ठाणे नगरीतील, तिसरा आझाद स्पोर्ट्स कोलशेत आणि चौथा म्हणजे नरेश स्पोर्ट्स कासरवली आणि 5वा संघ आपल्याला कोणता मिळेल. जयदुर्गा सुरई भिवंडी हा दुसरा संघ भिवंडी नगरीतील आलेला असेल की कोलशेत गावातील आझाद स्पोर्ट्स कोलशेत तर पार्टिसिपेट केलाय 5व्या टॉप 5 मध्ये आणि आणखीन एक दुसरा संघ झुंजा स्पोर्ट्स कोलशेत हा ठरेल का मात्र ते पाहावं लागेल. सूरज येतोय बॉलिंग ट्रॅक वरती, थोडासा स्पीड अप करा प्लीज. सूरज येतोय यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती, आयटम ओव्हर द विकेटने यावेळेस अक्षयसाठी. फ्लोर लेनचा बॉल यावेळेस पहा इनफिल्डच्या वरून खेळलाय मात्र डीप एक्स्ट्रा कव्हरिझम मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. धावचीची संधी मात्र काय रनिंग बिटवीन द विकेट या वेळेस धावत असताना दोन फलंदाज. 15 धावा धावफलकावरती. कौतुक करायला हवं या फलंदाजांचं सुद्धा, कारण ज्या वेळेस चेंडू मिळत नाहीये त्यावेळेस ज्या प्रकारे सागर आणि जितू एकेरी दुहेरी धाव घेऊन स्कोर कार्ड हालत ठेवत होतं झुंजा स्पोर्ट्स कोलशेत संघाचं, तशाच प्रकारे यावेळेस अक्षय आणि सुजित हे फलंदाज सुद्धा एकेरी दुहेरी धाव घेऊन धावफलक पुढे नेण्याचं काम जयदुर्गा सुरई या संघाचं करता असताना दिसतंय. सूरज पुन्हा एकदा सज्ज होईल बॉलिंग ट्रॅक वरती, आयटम ओव्हर द विकेटने अक्षयसाठी डावखुरा फलंदाज, स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न आणि इथे पहा काय स्ट्रोक पाहायला मिळाला. वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. डीप एक्स्ट्रा पॉइंट रिझम मध्ये इथे चेंडूला पाठवून दिलं आणि या 4 धाव्याने आता मात्र धावफलक वेगाने फ्लाय होतंय. 19 धावा. मी म्हणालोच होतो ही जोडी जर टिकली तर डोकेदुखी ठरू शकते जुजा स्पोर्ट्स कोलशेत या संघाला आणि अगदी सहज तेच होताना आपल्याला इथे पाहायला मिळतंय. अक्षय आणि सुजित काय फलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या ओव्हर मध्ये 13 धावा कुठल्या गेल्या आणि या दुसऱ्या ओव्हर मध्ये सूरज या गोलंदाजावरती इथं आक्रमण आपल्याला पाहायला मिळतंय. पहिल्या 2 चेंडूंमध्ये 6 धावा खर्च केल्या. स्विचिटचा हा फटका पाहायला मिळाला, रिव्हर्स शॉट अटेम्प्ट केला आणि अगदी चेंडू येईपर्यंत फलंदाजाने त्या चेंडूवरती नजर प्रस्थापित करून ठेवली होती. अक्षय यावेळेस आणखीन एक विकेट करण्याचा प्रयत्न मात्र इथे बॅटच्या मधोमध चेंडू येत नाहीये. दरम्यान एक धाव तर नक्कीच मिळेल यात काही शंका नाहीये. 20 धावा धावफलकावरती, 45 धावांचं टार्गेट सेट केलं गेलं आणि तदनंतर मात्र या 2 सलामीच्या फलंदाजाने खूप चांगली फलंदाजी आतापर्यंत साकारली आहे. 2 चौकारणीशी खेळतोय अक्षय आणि एका चौकारणीशी खेळतोय तो म्हणजे सुजित पाटील. भिवंडी नगरीतील आलेला हा संघ आणि आपल्या गावासाठी नक्कीच जर टॉप 5 मध्ये वाईल्ड कार्ड एंट्री ने या संघाची या स्पर्धेमध्ये एंट्री झाली आणि बघता बघता तिसऱ्या फेरीमध्ये हा संघ येऊन ठेपला आहे. दरम्यान पुन्हा एकदा यावेळेस काय स्ट्रोक पाहायला मिळाला, डाऊन दी ग्राउंड खेळून काढतोय. दरम्यान एक धावनीची दुसऱ्याचा प्रयत्न होईल का मात्र कोणताही प्रयत्न इथे होत नाहीये. एका धावेने इथे सुजित पाटील स्ट्राईक रोटेट करून देतोय ते म्हणजे अक्षयकडे.
सुजित पाटील आणि अक्षय पाटील ही जोडी खेळपट्टीवरती तैनात आहे. 21 धावा धावफलकावरती. 21 म्हणजे एक शुभ आकडा मानला जातो. 14 चेंडू आणि 24 धावा आता विजयासाठी हव्या असतील. 14 चेंडू आणि 24 धावा. 24 चेंडू आणि 45 धावा असं समीकरण होतं. मात्र ते समीकरण थोडंसं सोपं आणून ठेवलंय. ते म्हणजेच अक्षय पाटील आणि सुजित पाटील. सूरज पुन्हा एकदा सज्ज होईल अक्षयसाठी. यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न अलॉंग दी कार्पेटने खेळून काढलाय. मात्र इथे शॉर्ट स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक धाव निश्चित दुसऱ्याचा प्रयत्न होईल का, मात्र इथे नकार दिलाय. 22 धावा धावफलकावरती. आणखीन एक चेंडू शिल्लक आहे. बघता बघता अर्ध पल्ल गाठलं गेलं 2 षटकांमध्ये. 22 धावा धावफलकावरती. 13 चेंडू आणि 23 धावा विजयासाठी हव्या असतील जयदुर्गा सुरई या संघाला. 13-23 अशी ही मॅच. दरम्यान सूरज पुन्हा एकदा सज्ज होईल राईट ओव्हर द विकेटने. यावेळेस सुजित पाटीलसाठी. सुजित पाटील आणि अक्षय पाटील ही जोडी खेळपट्टीवरती थोडं क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना पाहायला मिळत आहेत. प्रत्येक चेंडूवरती एखादी धाव घेणं हे महत्वाचं ठरतं. यावेळेस पहा धावचीची संधी, धावचीची संधी, मात्र पहा काय झालं इथं. जर चेंडू गॅदर केला असता गोलंदाजाने तर नक्कीच ही जी जोडी डोकेदुखी ठरली आहे ना झुंजार स्पोर्ट्स कोलशेत या संघाला, ती जोडी फोडता आली असती. मात्र लक फॅक्टर, भाग्याची साथ हेच म्हणेन मी आज हा भिवंडी नगरीतील आलेला जयदुर्गा सुरई संघ या संघासाठी. कारण 24 चेंडू आणि 45 धावा असं आव्हान होतं. आता 12 चेंडूमध्ये 23 केलं, आता 12 चेंडूमध्ये 22 करायचे आहेत. 12-22 ची ही मॅच आहे आणि हे षटक इम्पॉर्टंट असेल. या षटकामध्ये 11 ते 12 धावा जर आल्या तर सुस्थितीमध्ये नेऊन ठेवता येईल जयदुर्गा सुरई या संघाला. जितू येते बॉलिंग ट्रॅक वरती. आम्ही का म्हणतोय कारण सकाळच्या सत्रामध्ये एकदम पहाटे आहे, 4:30 ते 5 वाजलेत आणि अशा वेळेस बॉल टू रन होणं सुद्धा खूप कठीण असतं. मात्र यावेळेस मी कौतुक करेन या 2 फलंदाजांचं, सुजित पाटील आणि अक्षय पाटील. काय फलंदाजी झाली आहे. प्रत्येक चेंडूवरती धाव घेणं हे महत्वाचं ठेवलंय या 2 फलंदाजांनी. 12-22 ची ही मॅच आहे. चला स्पीडअप करायचं आहे. चला विनंती असणार आहे, स्पीडअप करायचं आहे. अंपायर आमच्या गुणलेखकांना आणखीन सकाळी 9 वाजता दुसरी स्पर्धा कव्हर करायला जायचं आहे. त्याचबरोबर आमचे साईप्रीत लाईव्ह टीम यांना सुद्धा सकाळी 8 वाजता जायचं आहे. म्हणजे त्यांना आज झोप तर मिळणार नाहीये. चला मॅच ऑन करायची आहे. 12 चेंडू आणि 22 धावा. 12-22 ची ही मॅच. यावेळेस जितू शेळके बॉलिंग ट्रॅक वरती राईट ओव्हर द विकेटने सुजित पाटील साठी. सुजित पाटील एक चौकार सुजितच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेस पहा डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, झेलची संधी, मात्र पहा काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. अगदी चांगलं क्षेत्ररक्षण झोकून दिलं होतं त्याने स्वतःला आणि इथे फक्त एकच धाव अंकित करता आली आणि दुसरी धाव घेत असताना इथे रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद जातोय फलंदाज. चोवीस धावा धावफलकावरती. 11 चेंडू आणि 21 धावा असं समीकरण येऊन ठेपलंय. 11 चेंडू 21 धावा. काय गरज होती का. मी म्हणेन सुजित पाटील
चांगली फलंदाजी करत होते. धाव दुसरी नव्हतीच. जर दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न झाला असता तर अक्षय पाटील या फलंदाजाला परतीचा प्रवास करावा लागला असता. 11 चेंडू आणि 21 धावा. चला चला मॅच ऑन करायचे पंच प्लीज. 11 चेंडू 21 धावा. यावेळेस जितू शेळके पुन्हा एकदा अक्षय पाटील साठी डावखुरा फलंदाज यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न. धावचीची संधी, धावचीची संधी. ओ हो हो, हा जर डायरेक्ट हिट झाला असता तर काय झालं असतं. आकाश आकाश पाटील, कारण मागच्या मॅचचा हा हिरो आहे ज्याने एकतर्फी मॅच फिरवली होती. चांगली फलंदाजी केली होती. 14 धावा कुठल्या होत्या त्यांनी त्याच्या या इनिंग मध्ये. यावेळेस सुद्धा तशाच प्रकारची फलंदाजी त्याला करावी लागेल, कारण 10 चेंडू शिल्लक आहेत. 20 धावा आता करायच्या आहेत. आतापर्यंत मजल मारली ती म्हणजेच 25 या धावसंख्येवरती. चला मॅच ऑन करायचे आहे. 10 चेंडू 20 धावा. जितू शेळके राईट आर्म ओव्हर द विकेटने यावेळेस आकाश पाटील साठी. यावेळेस मात्र पहा आकाश आल्या आल्या स्टँड अँड डिलिव्हर. आपल्या हाईटचा पुरेपूर वापर आकाश पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. काय स्ट्रोक कन्वर्ट केला, पॉवर जनरेट केली, बॉलला पाठवून दिलं. काउ कॉर्नर रिझम मध्ये 6 धावांसाठी षटकार. 31 धावा धाव फलकावरती. आता मात्र समीकरण अगदी सोपं आणून ठेवलंय. 9 चेंडू आणि 14 धावा. नाव आहे आकाश पाटील, जयदुर्गा सुरी या गावाचा हा फलंदाज. यावेळेस मात्र बघा मिस टायमिंग स्ट्रोक, जेलची संधी आणि जितू शेळके हा कुठे जेल सोडणार. काही गरज नव्हती. 1 चेंडूवरती 6 आली होती. जरासं थांबून खेळले असते तर नक्कीच थोडासा फायदा झाला असता. मात्र इथे आणखीन एक विकेट करण्याच्या नादामध्ये विकेट आपली गमावून बसले आणि इथे पुन्हा एकदा हावी ठरतायत ते म्हणजे झुंजार स्पोर्ट्स कोलशे संघ. 8 चेंडू आणि 14 धावा. 8-14 ची ही मॅच. आकाश पाटील एक षटकार लगावून दुसरा पुन्हा एकदा षटकार लगावण्याच्या नादामध्ये बाद झाले. आणि जितू शेळके एक अनुभवी गोलंदाज आहे. बऱ्याच वर्षाचा अनुभव या गोलंदाजाकडे आहे. फलंदाजी करायचा हा फलंदाज. मात्र ज्यावेळेस संघाला गोलंदाजींची कमतरता भासायला लागली त्यावेळेस स्वतःला गोलंदाज म्हणून याने ठरवलं आणि त्यावेळेस गोलंदाजी करायला लागला. अगदी अचूक टप्प्यावरती गोलंदाजी आणि हेच इथे पाहायला मिळालं. त्यांनी पाहिलं आकाश पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न करेल. थोडस चेंडू शॉर्ट ऑफ लेन हाताळला आणि इथे मात्र विकेट नक्कीच त्यांनी प्रस्तावित केली. 8 चेंडू आणि 14 धावा. 8 चेंडू 14 धावा विजयासाठी हव्या असतील त्या म्हणजे जयदुर्गा सुरई या संघाला. काय मॅच होतीये, काय मॅच होतीये. दरम्यान केतन पाटील होतोय नवीन फलंदाज. यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न, जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न, कोणताही फुटवर्क नव्हता. पहा आम्ही म्हणालो होतो आकाश पाटील थोडस थांबायला हवं होतं आकाशने खेळपट्टीवरती. 9 चेंडू आणि 14 धावा असं समीकरण होतं. त्यानंतर मात्र आकाशची विकेट गेली आणि आता 7-14 ही मॅच. यावेळेस मात्र पहा बिग स्ट्रोक. मात्र इथे मिस टायमिंग आहे. झेलची संधी आणि इथे झेल बादच्या रूपामध्ये फलंदाज होतोय बाद. काय मॅच होतीये, काय मॅच होतीये. 24 चेंडू आणि 45 धावा असं समीकरण येऊन ठेपलं होतं. पहिल्या षटकामध्ये 13 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 10 धावा. समीकरण येऊन ठेपलं ते म्हणजे 12 चेंडू आणि 22 धावा. त्यानंतर मात्र जितू शेळके हा गोलंदाज आला. त्याने पहिल्या 3 चेंडूंमध्ये 8 धावा खर्च केल्या होत्या. 3 चेंडूंमध्ये 8 धावा खर्च केल्या होत्या आणि उर्वरित 3 चेंडूंमध्ये एकही धाव त्याने खर्च केलेली नाहीये. 6-14.
टेन्शन टेन्शन आणि टेन्शन. 6 चेंडू आणि 14 धावा. मात्र खेळपट्टीवरती तग ठोकून कोण उभा आहे तर अक्षय पाटील, ज्याच्या बॅट मधून 2 चौकार आपल्याला पाहायला मिळालेत. तो फलंदाज विशाल पांडे, ज्या गोलंदाजाला थांबून ठेवलं होतं आतापर्यंत झुंजार स्पोर्ट्स कोलशिया संघाने. का? कारण लेफ्ट आर्म गोलंदाज आहे, डावखुरा गोलंदाज आहे. फलंदाज अक्षय पाटील हा सुद्धा डावखुरा आहे आणि याच कारणास्तव विशाल पांडेला थांबून ठेवलं होतं. मात्र किती वेळ थांबवणार? सहा चेंडू आणि 14 धावा. 6-14ची ही मॅच. यावेळेस अक्षय पाटील स्ट्रायकिंग एंडला, डावखुरा विस्फोटक फलंदाज. पहिलाच बॉल अलॉंग द कार्पेटने खेळून काढला. एक धाव तर निश्चित. दुसऱ्याचा प्रयत्न आणि बघा पुन्हा एकदा थोडीशी मिस फिल्डिंग फंबलिंग पाहायला मिळाली आणि लगेचच त्याचा फायदा इथे जयदुर्गा सुरई संघाच्या 2 फलंदाजांनी घेतला. अगदी सहजरित्या 2 धावा धावून पूर्ण केल्या गेल्या. 33 धावा 5-12. 5-12ची ही मॅच. 5 चेंडू 12 धावा. काय मॅच होतीये. पुन्हा एकदा पांडे अक्षय पाटील साठी. यावेळेस मात्र विकेट करण्याचा प्रयत्न. डॉट डिलिव्हरी. ज्यावेळेस डॉट डिलिव्हरी होतीये त्यावेळेस पहा इथे झुंजार स्पोर्ट्स कोलशे संघाच्या पाठीराख्यांचा जल्लोष इथे आपल्याला पाहायला मिळतो. क्या बात है. विशाल पांडेजीला इथे प्रोत्साहित करण्यात येत आहे की 4 चेंडू बाकी आहेत, त्यातील 2 चेंडू तुला टाकायचे आहेत. आणि इथून आवाज येतोय जयदुर्गा सुरई संघाचा. अक्षय पाटील, तुला आज आपल्या गावामध्ये जर नाव करायचं असेल तर या 4 चेंडूमध्ये 2 बिगिट करावे लागतील. यावेळेस पहा पायचीतची अपील उचलून धरलीये पंचांनी आणि इथे मात्र अक्षय पाटील नावाचं वादळ इथे शांत होत असताना. क्या बात है. झुंजार स्पोर्ट्स कोलशेत 3 चेंडू आणि 12 धावा. असं वाटलं होतं हा सामना अगदी सहजरित्या या सामन्यावरती विजय संपादन करेल जयदुर्गा सुरई संघ. कारण सर्व काही व्यवस्थित सुरळीत चालू होतं. पहिल्या 2 षटकांमध्ये 23 धावा कुठल्या गेल्या होत्या. त्यानंतर मात्र सुजित पाटील या फलंदाजाने चुकी केली. जितू यांच्या पहिल्या चेंडूवरती 1 धाव घेतली होती. दुसरी धाव घेण्याचा त्याने जो घातक प्रयत्न केला आणि तो बाद झाला. जी पार्टनरशिप चालू होती अक्षय पाटीलची आणि सुजित पाटीलची ती खंडित झाली आणि याच कारणास्तव आता आपण पाहतोय तर हे समीकरण येऊन ठेपले ते म्हणजे 3 चेंडू आणि 12 धावा. 3-12ची ही मॅच. 12 धावा 3 चेंडू. चला स्पीडअप करायचं आहे प्लीज. चला मॅच ऑन करायची आहे, स्पीडअप करायचं आहे. तीन चेंडू आणि 12 धावा विजयासाठी हवे असणार आहे. 3-12ची ही मॅच. 12 धावा 3 चेंडू 12 धावा. काय या चेंडूवरती मोठा फटका येईल का? नवीन फलंदाज रोनक. यावेळेस मात्र बिग हिट. चेंडू मात्र निघून जातोय काऊ कॉर्नर रिजन मधून 6 धावांसाठी रोहनच्या बॅट मधून. क्या बात है रोनक वझे. क्या बात है. आज जर या 2 चेंडू मध्ये आणखीन एक षटकार रोनक वझेच्या बॅट मधून आला तर उद्याला
सुरई गावाच्या प्रत्येकाच्या मुखामध्ये हे नाव असेल, रोनक वजे. क्या बात आहे. दोन चेंडू आणि 6 धावा. काय मॅच होतीये. शेवटच्या चेंडूपर्यंत जाणारी ही मॅच. आता मात्र पहा, 3 चेंडू आणि 12 धावा हव्या असताना रोनक वजे सिक्सर, बिग सिक्सर. आता मात्र टेन्शन, कशा प्रकारची गोलंदाजी होईल. आणखीन एक विकेट काढण्याचा प्रयत्न. इथे मात्र पहा, एक धाव निश्चितच घेतली गेलीये. एक चेंडू 5 धावा, एक चेंडू 5 धावा. स्ट्राईक कोणाला मिळाली आहे. निशांत. निशांत या फलंदाजाकडे सुद्धा क्षमता आहे विकेट करण्याची. मात्र मी म्हणेन स्ट्राईक होती रोनक वजेकडे, ज्याने एक षटकार लगावला होता आणि तो नॉन स्ट्रायकिंग एंडला येतोय. कारण निशांतकडे सुद्धा ती क्षमता आहे. क्रमांक 5 चा फलंदाज नॉन स्ट्रायकिंग एंडला होता. आतापर्यंत एकही चेंडू त्यांनी खेळला नव्हता. आता मात्र टेन्शन, टेन्शन आणि टेन्शन. प्रत्येकाच्या हृदयाचे ठोके वाढवणारी ही मॅच. हा आहे थरार स्वर्गीय नरेश स्मृती चषकाचा. कोणता संघ टॉप 5 मध्ये प्रवेश करेल हे शेवटच्या चेंडूपर्यंत येऊन ठेपलं आहे. काय होईल. अगदी फ्लो मध्ये चाललेली ही मॅच. एक चेंडू 5 धावा, एक चेंडू 5 धावा विजयासाठी हव्या असतील. काय होईल, काय घडेल. चला मॅच ऑन करायचे पंच. एक चेंडू आणि 5 धावा. निशांत यावेळेस स्ट्रायकिंग एंडला. हिरो कोण बनेल, विशाल पांडे की निशांत पाटील. विशाल पांडे की निशांत पाटील. जर शेवटच्या चेंडूवरती जाणारी मॅच. ओ हो, इथं मात्र विजयी ठरतोय झुंजार स्पोर्ट्स कोलशेत संघ. टॉप 5 मध्ये जाणारा हा कोलशेत गावाचा दुसरा संघ झुंजार.